वादी म्हणून तुम्ही सगळे सहभागी होणार आहात का उद्याच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये किंवा प्रचारात आपले कुठले नेते सक्रिय दिसतील का बारामतीचे? एकतर आम्हाला कुठलंही आमंत्रण आलेलं नाही, त्याच्यामुळे पुढच्या प्रश्नाचे काही उत्तराचाच विषय येत नाही. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही आधीच स्पष्ट केलेली आहे. आम्ही बिनविरोध व्हावं ह्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी पहिल्याच दिवशीच भूमिका घेतली होती. हे एक बाय इलेक्शन आहे. दादाच्या नंतर ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी झाल्या, आजही खरं वाटत नाही की दादा आपल्यात नाही. पण अशा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने ती सगळी घटना झाली आणि त्या दुःखातून आम्ही कोणी सावरलेलोही नाही आहे खरं तर. आणि अशा वेळीस एखाद्या इलेक्शनमध्ये सहकार्याची भूमिका ही लोकशाही असली तरी ती बिनविरोध व्हावी अशी आमची भावना आणि भूमिका राहिलेली आहे. ती कालच होती, आजही आहे आणि तीच आहे. नाही, एकतर आम्हाला कोणी बिनविरोध व्हावं असं काही आधी कोणी विचारलंच नाही. ते साधारणपणे कसं होतं, आता हा तर माझा स्वतःचा लोकसभा मतदारसंघ आहे, माझा स्वतःचा भाऊ गेला आहे आणि दादाचा ज्या पद्धतीने अपघात झाला, दादाचा ज्या म्हणजे मला म्हणजे बोलतानाही जड जातं म्हणताना की दादाचा ज्या पद्धतीने ज्या काही घटना झाल्या त्या दिवशी, त्यातून आम्हाला आमची भूमिका होती की आपण हे लढू नये इलेक्शन. आणि त्याच्यामुळे राहुरीमध्ये जे काही इलेक्शन झालं त्याच्याबद्दल फार म्हणजे जेव्हा चर्चा झाली तेव्हा स्थानिक नेत्यांवर आम्ही ते सगळं सोडलं होतं. आणि स्थानिक नेत्यांची भावना अशी होती, आम्ही आमच्या मित्रपक्षांशीही बोललो आणि मित्रपक्षाची आणि सगळ्यांची भावना होती की आपण सगळ्यांनी या इलेक्शनला लढलं पाहिजे. त्यांचे काही घरगुती आणि वैयक्तिक प्रश्नांमुळे ह्यावेळेस प्राजक्त तनपुरे लढले नाहीत. पण शेवटी पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची एक जबाबदारी असते आणि आदरणीय पवारसाहेबांचा स्वभाव हा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे निश्चित तुम्ही परिवार पाय दिल्यासारखी अवस्था असं मी नाही म्हणलेलं आहे. तुम्ही माझी बाईट पंढरपूरची पाहिली का? खरं 2-4 माझं अपक्ष उमेदवार काढून घेणे माझी एकतर व्यवस्थित बाईट तुम्ही पंढरपूरची ऐकली नसावी कदाचित. काल मी पंढरपूरला सकाळी एवढंच म्हणाले की मला असं वाटतं, म्हणजे मला असं वाटलं होतं की एकदा आम्हीची